खरं सांगायचं की याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलेलं नाही. खरं असं तर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला साहेब भाषाला त्याची नावं सत्य आता माझ्याकडे नाही आहे, कारण त्याचं लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही शोधला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नसते. आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे त्यावर दुर्लक्ष केलं. त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निवड घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींचं माझं या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला गोष्ट नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ, लोकांचा भाषेला वेळ कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याकडे जिल्ह्यामध्ये राहुल गांधींनी घेतली त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावर चौकशी समजली. सोबतची समस्या तर बाबासाहेब सोबतीचं हे होतं. आणि ज्यावेळेला सोबतीचं बघायचं उद्यावर स्वतः जसं आपण सिनेमाला जाऊन बसतो आपण पहिल्या रंगात कधी बसत नाही, आपण 60 वर्ष वेळ असतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि भाजू गवजीला आणि शेवटी आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष श्रीवरती त्याच्या 2 वर्षात नाही, त्याच्या 2 वर्ष आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठे बसले हा चर्चेचा विषय काही लोकांनी या ठिकाणी केला. महाराष्ट्रात सोडून द्या, पण हे जे सोयीस काम होत होते आणि अतिशय कष्ट करून वेगळ्या दिवसाची तयारी करून स्वतःला अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्या. एक काही एका गावामधल्या एक व्यक्ती राहते आणि तिथे 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. असे अनेक उदाहरणं खूप त्या ठिकाणी दिली आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्याचा. आज निवडणूक आयोगानं त्याचं लक्ष घालायचं ठरवून दिसतंय, पण त्यांनी राहुल गांधींना निवेदन दिलं आणि ते निवेदन देत असताना त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं अशा भाषा निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. म्हणजे राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली त्याची सहज माझी गरज नाही आणि हा आदेश
इलेक्शन कमिशन हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सफल झाल्याची गरज आहे. कारण या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्या मध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे त्याची सफल चौकशी ही झाली पाहिजे. भूत करून पाणी तर पाणी झालं पाहिजे हा विचार आहे. मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणत नाही, चुकीचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे असं अक्षर मुख्य विषयाचे कोणी घेतलं अक्षर घेतलाय तर निवडणूक आयोगाच्या सवयीने अक्षर घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी ते मुख्यमंत्री निवडणूक शासकीय मुख्यमंत्र्याला सगळ्याची कार्यकाळाला सोडू शकत नाही. आम्हाला उत्तर हवंय की निवडणूक आयोगाकडे हवंय असं मला सांगूया. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे. काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत फेटाळून लावले म्हणजे आम्हीकडे स्वस्त असणार त्याचा विचार घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल तर देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे ते आमची माहिती चुकीची पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे हे आमच्या सगळे सरकारी आमच्या सगळ्यांच्या भावनाच्या निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आहे. तसंच राज्यात देखील असं बोललं महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने ते मोठी माहिती असते पक्षासमोर आज मी वार्ता करू शकत तर आम्ही बसून चर्चा करून एक प्रत्यक्ष करता येईल का हे प्रयत्न करणार. पवार साहब, अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है, बाहर के नागरिक है, उनके वोटर लिस्ट से नाम डिलीट किया जा रहा है. जो कि बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है, इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है. बात ऐसी है राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी कहा कर्नाटक कर्नाटक होते महाराष्ट्र के होते और एक राज्य के होते वहाँ चुनाव नहीं है. वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाया नहीं थी मगर इसका पूरा स्टडी करके लोगों के सामने स्पेशल बातें करने के बाद प्रधानमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्ट करने की कोशिश की. तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो 65 लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं, किसके तहत हटाए गए हैं, किसके इशारे से हटाए गए, क्या कहना है आपका? इसके लिए कल का जो हमारा महीने का जवाब होता है ये कई तरीके से उसके सामने जो इशू हम रेज कर रहे इसमें बिहार की ये इशू हमारे पुलिस को पिछले 15 दिन से इस इशू पर पार्लियामेंट में हंगामा हो रहा है. पार्लियामेंट चल नहीं सका. हर स्थिति लोगों के सामने रहने का मौका जो था संसद के माध्यम से वो हो नहीं रहा और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है. डोनाल्ड ट्रंप द्वारा जो
हमारे पर टैरिफ इम्पोज किया जा रहा है बार बार 25%, 50%। एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरह से उसका फेल्यूर है या फिर हम कम कर रहे हैं? ये जो हो रहा है 100 के माध्यम 25 से 50 एक तरह से सोशलाइज करने की कोशिश हमें लगता है कि ऐसी सोच हम सब देशवासी ने मिलकर देश की हित की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना है। आपको लगता है कि मोदी जी की डिप्लोमेसी फेल हो चुकी है क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती थी और डिप्लोमेसी फेल हो गई क्या? सबसे आज वो कहना चाहते हैं कल आने देख रहे मुझे लगता है कि उनको किसी को कम कर दे उनसे जो अफसोस है जो उनको नहीं आता है इससे बातें करती है और इसीलिए मुझे लगता नहीं कि उसको रहना चाहिए। चुनाव आयोग ने कहा है कि जो स्थानिक निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा। आपकी और आपके पार्टी की इस पर क्या बात ऐसी है पहले 3 इलेक्शन है महानगरपालिका 2000 और यहाँ दूसरा इंस्ट्रूमेंट इसका इस्तेमाल करना होंगे। हमें लगता है कि अच्छी बात लेकिन विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज किया था उसका असर क्या होगा कि हम सब भारत में अभी दूसरे इंस्ट्रूमेंट यूज करके हम इलेक्शन लेना चाहते हैं इससे साफ हो जाएगी उसको क्या किया। सर आप सहयोग की बात कर रहे हैं विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज कर रहे हैं। उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं न कहीं पूरी तरह निष्ठुर हो चुकी है और सबसे प्रमुखतः जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं, टैरिफ लाद रहे हैं और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए। और दूसरी चीज सर एक ऑपरेशन सिंदूर को लेकर उनका कहना है कि एक दबाव के तहत गया है उस पर आपका पार्टी का रुख तो स्पष्ट है लेकिन कहीं के लिए लगता नहीं है कि किस तरह की बातें की जा रही हैं वो अलग है कि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके गठबंधन साथी कुछ अलग कह रहे हैं। ऐसी कोई अंतर आ रहे नहीं, अलग अलग बातें हम करते नहीं। जब पहली बात मैंने की तो अमेरिकन प्रेसिडेंट के बारे में प्रेसिडेंट का जो अफसोस है इन बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा। इसीलिए मैंने सहयोग की बात की। जहाँ तक परिवार से नीचे है पड़ोसी के बारे में हमारा अफसोस है वह अफसोस हम नजरअंदाज नहीं कर सकते। ज्यादा बातचीत नहीं करेंगे हम नजरअंदाज नहीं कर सकते। आज देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखे पाकिस्तान हमारे खिलाफ है, नेपाल हमसे नाराज है, बांग्लादेश हमसे नाराज है, श्रीलंका हमसे नाराज है। हमारे सब आज हमारे सब पड़ोसी हमसे दूर जा रहे हैं। मुझे लगता है कि मोदी साहब ने ये बात नजरअंदाज नहीं करनी चाहिए। ये अफसोस के बारे में इससे कैसे सुधारेंगे इस पर जरूर में ज्यादा ध्यान देना। पवार साहेब माझा एक प्रश्न आहे। पवार साहेब सर्वोच्च न्यायालयाने खूपच ईडीवर ताशेरे ओढत म्हणाले की ईडीने गुन्हेगारी सारखं काम करू नये। 4-4 वर्ष तुम्ही डांबून ठेवता नंतर निर्दोष सुटतात। 5000 केसेसमध्ये फक्त 10% दोष सिद्धी होते आहे। तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे। तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणीकडे कशी
असं सांगितलं की एकंदर निधीचे किती असते आणि प्रत्यक्ष त्याचा वेगळ्यानंतर अतिशय कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी निधीची व्यवस्था नाही. याचा अर्थ असाच होतो की हे सरकार निधीचा गैरवापर काही एरियाचे मुद्दे जाणून सुरू करतात आणि त्या उद्देशात अतिशय सूक्ष्म असतात. हे जमिनीसाठी शासन लोकांनी हे केले हे मोठं असं पाहिजे. सर पवार साहेब, माझा एक प्रश्न आहे. भाजप हा शिस्तबद्ध असा पक्ष असा मानला जातो. एक वक्तव्य RSS प्रमुख मोहन भागवतांनी केलेलं होतं की 75 वर्षानंतर निवृत्तीचा हा त्यांनी न कळत एक टोला लगावला होता. आता 17 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होत आहेत. तुमचं मत काय यावर? आणि त्यांच्या करण्यासाठी एक वैशिष्ट्य तिथे अत्यंत शिस्तबद्ध ठरत आहे. एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथे त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून पूर्ण सुरू झाला RSS अनेक वर्ष घोषण केलेली आणि त्याला आपण जिथे वाचतो तिथून आशीर्वाद आहे. त्यामुळे निश्चितच आहे याचे काही 2 वर्ष होईल असं वाटत. राहुल गांधी यांची जी कार्यक्रम झाला दिल्लीला, तर उद्धव ठाकरे यांना मागे बसवलेलं इलेक्शन कमीशन की कॉम्प्रोमाइज से एलिगेशन आ रहे हैं, इंडिया की लिस्ट कर रही है, वोटिंग लिस्ट मैनिपुलेशन में. आपको लग रहा है कि उनकी कॉम्प्रोमाइज बात उसकी है जो बातें राहुल गांधी ने सामने रखी उस हम नजर नहीं कर उसके पीछे से जाना पड़ेगा. सच्चाई क्या है लोगों को सामने लाना चाहिए. हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो तो साफ होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इंस्ट्रक्शन निश्चित करें. ये निश्चित करने के पीछे पवार साहेब, एकनाथ खडसे यांच्या दाव्याच्या प्रकरणावरून कुठेतरी पक्षालाही घेण्याचा प्रयत्न होतोय. राजकीय लढाई वैयक्तिक स्तरावरून पोहोचली. त्यांचं एकंदर पॉलिटिकल करिअर बघितलं तर त्यांचं 80% करिअर हे त्यांच्या जे हल्ला करतायत त्यांच्यावर होतं. ही व्यक्ती एकेकाळी भाजपच्या वतीनं विधिमंडळामध्ये निश्चित होण्यासाठी त्यांचा विचार होता. त्यांची काही मतभिन्नता झाली असेल पण कोणत्या चौका होईल आणि कोणत्या फक्त विरोध करावा याचं त्रास करण्यात या ठिकाणी फारलं जात नाही. हे खेदजनक होते. उपराष्ट्रपति का चुनाव होने जा रहा है. आप लोगों का कैंडिडेट आपके हिसाब से क्या लग रहा है, कौन लोग उम्मीदवार लग रहा है? उपराष्ट्रपति के चुनाव के संबंध में क्या सोचना है आप लोगों का? पर हम लोग बैठने वाले हैं शायद इस हफ्ते में 8 दिन अभी तक हमारी बात नहीं. पवार साहेब, तुम्ही फडणवीसांना तुम्ही वाढदिवसाच्या खूपच सुंदर शुभेच्छा दिल्या होत्या, पण महाराष्ट्राची जनता अशी जाणून इच्छिते की त्यांच्या 3 गोष्टी अशा कोणत्या आहेत ज्या फेलियर आहेत महाराष्ट्र शासनाच्या, तुम्हाला वाटतं? त्यांच्या शासनात 3 गोष्टी, हे जे सरकार चाललं आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी अशा तुम्हाला कोणत्या वाटतात? सुद्धा सावधान आहे आणि त्याच्या सामना राहणार
पवार साहब, महायुति में ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है, क्योंकि एकनाथ शिंदे साहब भी दिल्ली के 2 दौरे कर चुके हैं। क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब की एनसीपी कोई संकेत आपके तरफ आए कि हम यहाँ खुश नहीं है, हम वापस आना चाहते हैं? शिंदे साहब उसको कई सालों से हम जानते हैं, इम्पैक्ट रहा है तो रोकते नहीं है। मैंने कहने को सीखे नहीं और उनको आगे ऊपर किस तरह से ऊपर होगा इसका अंदर हमें समझ आएगी। पवार साहेब दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी खूप चर्चा चालू होती मध्ये, आताही चालू आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणार? असं नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे लोक आम्ही आमच्या विचारांसोबत इतरांच्या सहकार्य करण्याच्या बाबतीत आमचा विरोध नसतो, पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत कोणी जात असतील तर त्यांच्यावर आव्हान आहे। पवार साहब, बीच में खबर आई कि एक भाजपा की प्रवक्ता उनको हाईकोर्ट में जज भी बनाया गया, ऐसा कांग्रेस के लोगों ने भी ट्वीट किया था, आपका इस पे प्रतिक्रिया? पर्सन है साठे आरती साठे रिएक्शन निकल के आया पुन्हा जज ही सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल ट्रस्ट आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं ही योग्य हरकत नाही। साहेब, राज्यात शेतकरी आत्महत्या आहे, आताही अवकाळी पाऊस झाला, मात्र राज्यामध्ये सुद्धा कापूसदारांचा विषय असेल, हळदीचा विषय असेल, या सगळ्या याच्यावर चर्चा होत आहे। जे महत्वाचे मुद्दे असतील तरी मागे होत आहे आणि हे जाणून पाडण्याचं आता आमची जी पहिले आता सुरू होते त्याचं महत्वाचं एक कारण आहे, त्या शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे। अनेक ठिकाणी फळबाकी वाढलेली आहे, सरकारी बँकांची स्थिती अतिशय संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आत्महत्याच्या रस्ते जातोय। हे सगळं चित्र महाराष्ट्राला सहभागायच नाही आणि त्यासाठी जन्म तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करू। प्रकाश आंबेडकरांनी आता एक स्टेटमेंट केलं की एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा। आम्ही एक शेवटचा प्रश्न आहे, एक राहुल गांधींनी आपल्याला डेड इकॉनॉमी म्हटलं आपल्या देशाच्या इकॉनॉमीला, त्याच्याबद्दल राष्ट्रवादीचा काय स्ट्रॅट आहे? और साहब, एक आपका पार्टी के बारे में एक स्पेसिफिक सवाल कि जो सेकंड रंग ऑफ लीडरशिप है तो है, आप प्रेरणा स्रोत है पार्टी के लिए, मगर आपके बाद अकाउंट उठाने के लिए आप अभी से किसको रेडी करें, आपकी नजर में कौन है? और एक उससे जुड़ा सवाल ये कि क्या इस नेक्स्ट लीडर का खासदार आमदार होना जरूरी है क्या, या उन्होंने सिर्फ पार्टी पर फोकस करना है? बात नेक्स्ट लीडर कौन होगा, हमारे साथ किसके साथ थे, अभी मेरे साथ जाहिर जो मुद्दे हैं इसमें हर व्यक्ति राज करने के लिए काम होगी, हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काम होगी और इसके कोई इसमें नहीं है।